मुंबई मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबई पूर्व उपनगरातील नालेसफाईची पाहणी। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई पूर्व उपनगरात नालेसफाईची पाहणी केली। यावेळी आशिष शेलार यांनी नालेसफाईबाबत कंत्राटदारांना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जो नालेसफाईमध्ये गाळ काढला जात आहे तो मिश्रित असल्याचे अधिकारी यांनीच शेलार यांना सांगितले असल्याचे शेलार म्हणाले। त्यामुळे आपण याबाबत नाराज असून आयुक्तांनी याबाबत लक्ष देण्याची मागणी केली आहे। तसेच शेलार यांनी पाकिस्तान हल्ल्याबाबत आणि राष्ट्रवादीबाबत वक्तव्य केले। काही दिवसांनी ठेवलेला आहे मुंबई उपनगरात आज नालेसफाईची पाहणी करताय, काय एकूण नालेसफाईचा आतापर्यंत आढावा आलेला आहे? कालपासून पूर्ण मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने येणाऱ्या पावसाआधी मुंबईकरांची सोय महापालिका प्रशासन नालेसफाईच्या माध्यमातून नीट करते ना याची शहानिशा आणि पाहणी आम्ही सगळेच करतो। आमचे सगळे निवडून आलेले जनप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी नगरसेवक, आमचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, आमचे रविराजा, या विभागातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पक्षाचे पदाधिकारी आम्ही सर्व नाल्यांवर जातो आहोत। आज पूर्व उपनगराचा त्या ठिकाणी आढावा आम्ही घेतो आहोत। मला या ठिकाणी मुद्दामून आयुक्तांना सांगायचं आहे की जो काही आकड्यांचे खेळ चालू आहे, या आकड्यांच्या खेळामध्ये मुंबईकरांचा जीव आणि मुंबईकरांना भर पावसामध्ये त्यांच्या मालमत्तेला होणारा नुकसान याबद्दल आयुक्तांनी सजग होणं आवश्यक आहे। कंत्राटदार संपूर्णतः अयोग्य, अवैध आणि अनिर्णित पद्धतीने काम करतो आहे। आताच मी माहिती ज्या वेळेला घेतली, तंत्रज्ञानाच्या आधारावर AI असेल, अन्य काही सोल्युशन्स असतील, या आधारावर निघालेला गाळ क्षेपणभूमीला कसा जातो आहे, किती जातो आहे आणि नेमकं त्याच्यावर त्या कंत्राटदाराला बिल निघणार आहे। जी माहिती मला अधिकाऱ्यांनी दिली ती धक्कादायक आहे की आपण तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्याचाही पाठपुरावा आम्हीच केला, त्यानंतर स्वतः अधिकारी सांगतायत जवळजवळ 40,000च्या वर फेऱ्या मुंबईभरावरना क्षेपणभूमीवर झाल्या। त्यापैकी 17-18 हजार फेऱ्यांमधला निघालेला गाळ हा अयोग्य आहे, मिश्रित आहे, कमी आहे। त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टी आहेत, गाळ कमी आहे असा दिसतो आहे। 17,000 फेऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। याचा अर्थ मुंबईतल्या नालेसफाईतल्या गाळातील क्षेपणभूमीवर जाणारा गाळ यामध्ये कुठेतरी खट्याळपणा आहे आणि तो 40-45% आहे। 40-45% आकडे जर खोटे महापालिकेलाच वाटत असतील तर त्या कंत्राटदारांवर काय कारवाई करणार हा प्रश्न एक। आणि मग उरलेला गाळ अजूनही नाल्यातच आहे का, तर तो कसा काढणार? नंबर 2, आयुक्तांनी रस्त्यावर उतरावं आणि काम पूर्ण करावं अशी आमची मागणी आहे। अशीची म्हणजे एकूणच तुम्ही या नालेसफाईवर नाराजी व्यक्त करत आहात? आमची त्या ठिकाणी 100% नाराजी आहे, कारण मुंबईकरांचं हित याचसाठी तर आम्ही आणि महापालिका आहे आणि म्हणून मुंबईकरांचे एका अर्थाने सेवक म्हणून शेवटच्या 31 मेच्या तारखेपर्यंत हे काम जास्तीत जास्त पूर्ण झालं पाहिजे, 100% झालं पाहिजे। याचा तुम्ही धक्कादायक समोर आणलेला आहे की 45% पर्यंत हा सगळा अशा प्रकारची परत या संदर्भातली मागणी करणार की UOW आता तिकडे आता आम्हाला मुंबईकरांची सेवा करायची। आरोपाने प्रश्न सुटत असतील तर आम्ही आज आरोप करू। आज आम्ही रस्त्यावर उतरलो याचं कारण आम्हाला दिलेल्या कायदेशीर गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत। ती आमची जबाबदारी मुंबईकरांच्या वतीने आम्ही मागतो। अजूनही ही प्रक्रिया आमची नाले पाहणी, त्याच्यावर पत्रव्यवहार, त्याच्यावरच्या बैठका या आम्ही घेऊ। त्यात बदल झाला नाही तर योग्य वेळेला ती मागणी काय कारवाईसुद्धा करायला राज्य सरकार तत्पर राहील। थोडा वेगळा प्रश्न, काल मध्यरात्रीपासून आपण सगळं वातावरण देशभरातलं पाहतोय, हल्ले प्रतिहल्ले होत आहेत, भारताने चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं कसं पाहताय? मला वाटतं आपलं वीर सैनिक जे काम करत आहेत, पूर्ण देश त्यांच्याबरोबर आहे। माननीय पंतप्रधान, सर्वपक्षीय बैठक, संरक्षण विषयातली जी समिती, या सगळ्यांनी आपण आपल्या तिन्ही सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे। आपल्या तिन्ही सेना मजबूत आहेत,
आपल्या सीमा सुरक्षित आहेत. आपल्याकडे वक्र नजरेने कोणी बघण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला तर आपल्याकडे पुरावे दिसत आहेत, आपण सगळे पाहतोय. आपले सैनिक त्याला चोख प्रत्युत्तर देऊन नेस्तनाबूत करतायत आणि त्यामुळे आपल्या सैन्याला, तिन्ही सैन्याला सलाम करावा तेवढा कमी आहे. आणि संपूर्ण राष्ट्र म्हणून पाकिस्तानच्या कुरघोड्यांवर 100% नेस्तनाबूत हीच सरकारची आणि सेनेची आणि भारतीयांची मनोकामना आहे. ते पूर्ण होईल ही आपण अपेक्षा धरतो. एकूणच कालपासून बघितलं आपण तर बलुचिस्तान तिकडून हमला करताय, मध्ये गृहयुद्ध देखील पाकिस्तानचं, म्हणजे मोदीजींची स्ट्रॅटर्जी आहे 15 दिवसातली. मला वाटतं याच्यावर आमच्या स्तरावरच्या कोणी बोलणं हे अपेक्षित पण नाही, योग्यही नाही. ज्या घडामोडी राजनैतिक, स्ट्रॅटर्जिक, डिप्लोमॅटिक, डिफेन्स, संरक्षण व्यवसायातल्या या सगळ्याचं काम ज्यांच्याकडे देशाने दिलं आहे ती सगळी आपली मंडळी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि भारतीय सैन्याच्या नेतृत्वात काम करत आहेत. आपला त्याच्यावर विश्वास आहे. या सगळ्या गोष्टींवर शब्दच्छल आणि राजकारण आम्ही करू नये, अन्य कोणी करत असेल तर ते चूक ठरेल. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी, 2 राष्ट्रवादी एकत्र होतील आता. शरद पवारांनी जे काही सुतवाच केलं आहे कसं पाहता येईल? माननीय पवार साहेबांनी काय भूमिका घ्यायची आहे त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षातले आमदार त्यांना काय सांगतात ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत भूमिका आहे. त्यांनी त्यांच्या आमदारांचं ऐकायचं की नाही हा त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकाचा आहे. आजपर्यंतचा इतिहास बघता पवार साहेबांचं म्हणणं आणि प्रत्यक्षातला निर्णय याचा अर्थ एकच काढता येतो, कहीं पर निगाह कहीं पर निशाणा. ते राष्ट्रवादीला काही सांगू पाहत आहेत